कर्नाटक सीमा तणावग्रस्त खासदार धैर्यशील माने यांना कोगनोळी टोल नाक्यावर अडवले। महामार्गावर ठिय्या आंदोलन। कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमा भागात काळा दिवस पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक 1 नोव्हेंबर सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगावकडे रवाना झाले होते। मात्र कर्नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावरच अडवले। त्यामुळे काही काळ पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला। खासदार माने यांना प्रवेश नाकारताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। मी संवैधानिक पदावर आहे, मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे, कोणालाही तो अधिकार हिरावण्याचा हक्क नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कारवाईचा दडपशाही म्हणून निषेध नोंदवत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा त्यांनी केली। मराठी भाषिकांचा लढा न्यायासाठी आहे आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। दरम्यान वाढता तणाव पाहता पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेत कागल पोलीस ठाण्यात आणले। त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। या संपूर्ण प्रकारामुळे सीमा भागातील वातावरण पुन्हा एकदा तापले असून या प्रकरणावर पुढील काही तासात राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। जय भवानी, जय शिवाजी। I understand. I feel if we provoke them, that you can. माझं मत आहे आपण हायवेवर बसून घेऊया। काय ज्यावेळी कलेक्टर साहेब त्यावेळी बालकीसह संयुक्त महाराज झालाच पाहिजे। बालकीसह संयुक्त महाराज आमच्या सोबत पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन जायची सुद्धा आमची तयारी आहे। सामान्य माणसाचा आम्ही कर्नाटक शासन करतोय आणि लोकप्रतिनिधींचा संयुक्त महाराज कर्नाटक शासन कसल्या अधिकाऱ्यामध्ये या नोटिसा काढतंय आणि या मूलभूत अधिकाराला जर ही लोक गदा घालत असतील तर जे बाबासाहेबांनी संविधान दिलंय त्या संविधानाला सुद्धा चॅलेंज करायचं काम ही लोक त्या ठिकाणी करतायत। आमच्या मराठी बांधवाच्या पाठीशी आम्ही सर्वजण एक दिलाने या ठिकाणी आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना न्याय हक्काच्या लढाईसाठी शिवाजी महाराज की सगळेजण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बाबा काय नेमकं आज ताब्यात घेतलं तुम्हाला पोलिसांनी? पण आमचा प्रयत्न एवढाच आहे की कुठल्याही पद्धतीने प्रशासनानं ही दडपशाहीची भूमिका या ठिकाणी। जर महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनानं लावण्याचा प्रयत्न करतोय, कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे की एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्याला पोचतो की अशा पद्धतीचे कारवाई करण्याचा। मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटिसा दिल्या। माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही, प्रक्षोभक भाषण केलेल्याची नाही, न्यायव्यवस्था बिघडवलेल्याची नाही। न्यायव्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कटदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करतंय आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातले मराठी बांधवही करतील। मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही, संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे। अटक करताना कलेक्टरने तिथं जी ऑर्डर काढली ही मुळातच संविधानाला धरून नाही आणि आज सुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे 545 खासदारांच्या मधला मी एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करतायत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत कर्नाटक शासनानं या ठिकाणी सिद्ध केलं। काय आता ही लढा किती चिघळणार आहे हे तर कर्नाटक शासनानं जर समजवलं नाही, लोकांना प्रक्षोभक करण्याचं काम खरं तर कर्नाटक शासन करतंय आणि या शासनाचा आम्ही निषेध करतो। पण नुसता निषेध करणार नाही तर याचं उत्तर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली आम जनता दिल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही जी गळेचोपीची भूमिका महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या बाबतीत त्या ठिकाणी करताय, संयुक्त महाराष्ट्र हा पूर्वीपासून होता आणि तो होण्यासाठी
परत एकदा आम्ही या ठिकाणी न्यायालयीन लढाई तर त्या ठिकाणी करूच, पण रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा याच्या पुढं या ठिकाणी आम्ही कमी पडणार.